यहजकेल संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले आणि खोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्थिच अस्थी होत्या. त्याने मला त्यामधून चोहोकडून फिरवले. तो पहा, त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या. त्या अति शुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थींविषयी संदेश देऊन त्यांस म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर या अस्थींस म्हणतो, पहा, मी तुम्हात श्वास घालतो, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुम्हावर मांस चढवीन, तुम्हास त्वचेने आच्छादीन, तुम्हात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा, भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या. मग मी पाहिले, तो त्यांवर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यांस आच्छादले, पण त्यात श्वास अगदी नव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे. मानवपुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चौहो दिशांनी ये आणि या वधलेल्यांवर फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होतील. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. तेव्हा त्यात श्वास येऊन ते सजीव झाले आणि अतिशय मोठे सैन्य आपल्या पायांवर उभे राहिले. तेव्हा तो मला म्हणाला, मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्रायल घराणे होय. पहा, ते म्हणतात, आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे. म्हणून संदेश देऊन त्यांस सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पहा, मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हास आपल्या कबरातून बाहेर काढून इस्रायल देशात आणीन. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हास बाहेर काढीन. तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल आणि मी तुम्हास तुमच्या देशात वसवीन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो आणि मी तसे केले हे तुम्हास समजेल, असे परमेश्वर म्हणतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने सदुकियास निरुत्तर केले असे ऐकून परुषी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने प्रीती कर.
हीच मोठी आणि पहिली आज्ञा आहे. हिच्या सारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र आणि संदिष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.